नमस्कार मंडळी, मी योगिता पाटील जन्नी केक वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत करते. तर हे बघा माझे बेकिंग केलेले केक आणि ही क्रीम ड्रायफ्रूट्स घातलेत बघा. आणि ड्रायफ्रूट्समध्ये फक्त बदामच घालतो आहे मी रबडी केकला, कारण बदामने खूप छान टेस्ट येते, क्रंचीनेस येतो, त्यामुळं ते रोस्ट करून घालतो आहे. आणि हे बघा मी पहिलं मिश्रण करून म्हणजे व्यवस्थित फिलिंग करून घेतलं आतून. नंतर हा केकचा मला एक पीक पाठवलेला आणि एंगेजमेंटची ऑर्डर होती बघा. ही एंगेजमेंटसाठी त्यांना केक कटिंग हवा होता, तर त्यांनी जो पीक पाठवलेला तर त्याच्यात पण फॉन्टन वर्क होतं, त्यामुळे मी काय ते त्यांना म्हटलं मी क्रीममध्ये तुम्हाला बनवून देऊ शकतो आहे. आणि फॉन्डन वर्कचं तेवढे पैसे पण कोण देत नाही इकडे गावाला, त्यामुळं तर मी बघा हे त्यांना हायलाईट करण्यासाठी लावते. पेपर आहे तो इडिबल असतो आहे, खाल्ला तरी काहीही प्रॉब्लेम नाही. हेच असं फायनल डेकोरेशन करून घेतलेलं बघा मी. आणि त्यांचा पीक तर आहे असाच होता सेम, फक्त त्याच्यावरची जी जिप्सीची फुलं होती ती पण मला इथं अवेलेबल होणं शक्य नव्हतं आणि तेवढे पैसे पण कोण देत नाही, त्यामुळे मी त्याच्यावरती पण ती लावलेत. ती पण नॉन इडिबल म्हणजे ह्याच्यासारखीच होती. आणि मग त्याच्यानंतर मला दुसऱ्या दिवशी देता वेळेस तो थंड म्हणजे असं एकदम मोकळा मोकळा वाटला, तर मी त्याच्यामध्ये ही लेस ॲड केल्या बघा. त्याला मी जास्त मोठी नाही, फक्त 2 लाईनचे मधली अशी कट करून लावली आहे. त्याचं फायनल डेकोरेशन करतो आहे बघा, कारण ती न्यायला येणार होती. हे बघा मी त्याचं फायनल डेकोरेशन करतो आहे. आणि तो मी पूर्ण ओव्हरनाईट फ्रीजला ठेवलेला, कारण तो चांगला थंड झाला तर तिथं म्हणजे जरी नाही ठेवला आणि तो फोटो सेशन वगैरे होईपर्यंत, आता खूप ऊन लागते तरी पण तो व्यवस्थित राहिला पाहिजे त्यासाठी. आणि हा त्याचा फायनल लुक. एक मी टॉपर ॲड करणार आहे फक्त. थँक्यू. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.